इट्स अ व्हेरी डेंजरस एनर्जी. 3 of Cups अँड हिअर इट्स डेव्हिल एनर्जी मीन्स ती कुठेतरी तुमच्या संसारामध्ये विष कालवण्यामध्ये येते. कुठेतरी ती व्यक्ती यशस्वी झालेली सुद्धा येथे दिसून येत आहे. ती त्याचं सेलिब्रेशन करत आहे. जे की तुमचं संसार, तुम्ही अवेअरनेसमध्ये या, खूप जास्त यामध्ये अडकू नका. सध्याच्या परिस्थितीमध्ये अवेअरनेसमध्ये या की तुमची फॅमिली तुम्हालाच वाचवायची आहे. तुमच्या की तुम्ही बोलून काही गोष्टी सोडू शकता. तुमच्यातला बॉन्ड सुटणारा नाही बिकॉज यू हॅव फॅमिली. तर नक्कीच हा बॉन्ड जो आहे हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व. आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर पाहूया आजची तुमची एनर्जी काय आहे. युनिव्हर्स तुम्हाला काही संदेश देऊ इच्छित आहे. ते संदेश काय आहेत, आजच्यासाठी तुमची एनर्जी काय आहे, मेसेजेस काय आहेत तुमच्यासाठी, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही थोडंसं मेडिटेशन करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब. तर लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी काय संदेश आहेत आजचे, तुमची एनर्जी काय आहे ते आपण चेक करूया सुरुवातीला. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. डिवाइन प्लीज गाइड मी. ओके, ओके ठीक आहे. ओके, तर जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, मे बी सध्याच्या स्थितीला ते हनुमंताची भक्ती करत आहेत, बजरंगबलीची भक्ती करत आहेत, किंवा हनुमान चालिसेचं पठण करतात, बजरंग बाणचं पठण करतात. काहीतरी जे आहे ते त्यांचं सध्या सुरू आहे. कारण की इथे मंगळाची ऊर्जा जाणवलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला डेव्हिल एनर्जी सुद्धा येथे जाणवलेली आहे. असू शकतं काही काळांपासून तुमच्या जीवनामध्ये अशी काही लोक होते, असे काही पर्सन्स होते, असे काही व्यक्तींच्या गारड्यात तुम्ही राहिलेले आहात, जेथे त्या लोकांनी तुम्हाला वेळोवेळी फसवलेलं आहे. त्यांचा स्वार्थी स्वभाव तुमच्या पुढे वेळोवेळी आलेला आहे. त्यांनी वेळोवेळी तुम्हाला चीट केलेलं आहे. अशा काही चीटिंग करणाऱ्या लोकांची एनर्जी तुमच्या अराउंड येथे आपल्याला जाणवत आहे. बिकॉज ऑफ दिस कार्ड 7 ऑफ सॉर्ड्स येथे हे इंडिकेट करत आहे वेळोवेळी तुम्हाला गोड बोलून फसवण्यात आलेलं आहे. तुमच्या साध्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन कोणीतरी येथे एनर्जी जी आहे ती तुम्हाला येथे स्टक करू पाहत आहे. तुमच्या एनर्जीला येथे ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ही एनर्जी तुमच्या फॅमिलीच्या संदर्भात आहे, वैवाहिक जीवनाच्या संदर्भामध्ये आहे, रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये आहे. 3 ऑफ कपचं कार्ड, 2 कार्ड 3-3 चे आलेले आहे. सो इट्स इंडिकेटिंग हिअर मे बी देर इज एनी थर्ड पार्टी पर्सन. कुणीतरी तिसरी व्यक्ती तुमच्या नात्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या जे काही सुंदर जे तुमचं वैवाहिक जीवन आहे किंवा जे तुमचं लव्ह रिलेशनशिप आहे, खूप जास्त छान आहे. एक अबंडन्स लाईफ आहे, एक पॉझिटिव्ह तुमचं सध्याचं जीवन आहे, त्यामध्ये विष कालवण्याचा कोणीतरी येथे प्रयत्न करत आहे. तर नक्कीच असू शकतं मागील काही काळामध्ये तुमची फॅमिली दिस टाईपची होती, म्हणजे खूप जास्त समृद्ध होती, एक हॅपीनेस होता. असं म्हणतात ना की संसारात असं काही नाही की जे मिळालं नाही, असं एक पूर्ण फुलफिल झालेलं तुमचं जीवन होतं. एक पॉझिटिव्हिटी होती, एक तृप्त झालेलं होतं तुम्ही संसारामध्ये. खूप छान प्रकारे तुमचं सगळं चाललं होतं. एक चौकोनी कुटुंब होतं. एक आयुष्य जे आहे ते कुठेतरी फुलफिलमेंटकडे गेलेलं आहे असं तुम्हाला वाटलं. तुम्हाला वाटलं आता जीवनामध्ये काहीही कमतरता राहिली नाही. आणि त्याच वेळेस अशा काही लोकांची तुमच्यावरती नजर होती जे तुम्हाला स्टॉक करत होते. मे बी तुमच्या फॅमिलीला स्टॉक करत होते, किंवा तुम्ही जे काही सोशल मीडियावरती किंवा इतर तुमचे पोस्ट टाकत होते, किंवा काही जे तुमचं सुरू होतं तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जे काही सुरू होतं त्यावरती काही लोकांची नजर होती. ते फॅमिलीमधील असतील किंवा ज्यांच्याशी तुमचा खूप जास्त जवळचा संबंध आलेला असेल, ज्यांच्याशी ती लोक जी आहेत गोड बोलून तुमच्या घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होती, किंवा अशी काही फिमेल एनर्जी येथे नेगेटिव्ह एनर्जी आपल्याला येथे इंडिकेट होत आहे. तर खूप जास्त डोकं दुखतं माझं हे कार्ड पाहिल्यावर, कारण की एक एनर्जी जी आहे खूप जास्त प्रमाणामध्ये येथे फोर्सफुली एकदम बाहेर येण्याचा प्रयत्न करते. सो इट्स व्हेरी डेंजरस कार्ड्स फॉर मी. परंतु आपण
स्टेबल आहोत, ऊर्जा आपल्या स्टेबल आहेत, परंतु आज जरा जास्तच काउन्सिलिंग आणि रीडिंग केल्यामुळे माझा थोडा घसा दुखत आहे. तर येथे कोणीतरी आहे जे तुमच्या फॅमिलीला जे आहे दुरून स्टॉक करते, तुमच्यावरती नजर ठेवून आहे. मे बी ते कार्यक्षेत्रामध्ये असतील, तुमच्या फॅमिली रिलेशनशिपमध्ये असतील, किंवा तुमच्या घराच्या आसपास राहणारे असतील, किंवा दूरही राहणारे असतील, पण तरी सुद्धा तुमच्यावरती त्यांचं भरपूर लक्ष आहे. अँड ती जी कोणी व्यक्ती आहे खूप जास्त इगोइस्टिक आहे. तुला मिळालं मग मला का नाही मिळालं, अशा प्रकारची ऊर्जा त्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये इथे दिसून येत आहे. सो इथे तुमचे जे काही फॅमिली लाईफ आहे त्यामधील आनंद पाहून, त्यामधील सुखसंपन्नता पाहून, एक प्रकारे पॉझिटिव्हिटी पाहून त्या व्यक्तीचा एकदम असा तिळपापड होतो. तुमच्या जीवनामध्ये सुख आलेलं आहे हे पाहून तुमच्या चुका कुठे शोधता येतील या प्रकारचा त्या व्यक्तीचा प्रयत्न असतो. तुमच्या पर्सनला तुमच्यापासून दूर घेऊन जाण्याचा त्या व्यक्तीचा प्रयत्न आहे. तुमच्या हजबंड वाईफ कुणी असो, त्यांच्यापैकी कुणी असो, तर त्यांना तुमच्यापासून तोडण्याचा सुद्धा अनेकदा इथे प्रयत्न केलेला आहे. सतत तुमच्या आणि तुमच्या पर्सनची तुलना केली गेलेली आहे की तुमच्यामध्ये ह्या कमतरता आहेत, तुमच्या पर्सनमध्ये हे अवगुण आहेत, अशा प्रकारे सांगून सांगून त्या व्यक्तीने एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या हजबंडच्या सोबत राहून, तुमच्या वाईफच्या सोबत राहून, किंवा ज्याच्याशी तुमचं रिलेशनशिप आहे, लव्ह रिलेशनशिप आहे, तर येथे दिसून येत आहे सतत काही ना काहीतरी नेगेटिव्ह स्पेल करून, काहीतरी असं करून तुमच्या पर्सनला तुमच्यापासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न त्या व्यक्तीने, थर्ड पार्टी पर्सनने केलेला आहे. इथे दिसून येत आहे काही ब्लॅक स्पेल्स, काही ब्लॅक मॅजिक किंवा इतरही नजरदोष करण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे. की फिमेल एनर्जी किंवा मेल एनर्जी कोणी आहे ती तुमच्या ओव्हरऑल जे काही तुमचं स्ट्रक्चर आहे, तुमचं फॅमिलीचं जे सुखी संपन्न तुमचं आयुष्य आहे, त्याला येथे कुठेतरी टार्गेटेड केलेलं आहे. अँड त्याच्यावरती नजर ठेवण्याचा प्रयत्न करून तुमचं आयुष्य, तुमचं जीवन, तुमचं फॅमिली लाईफ, तुमचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा येथे प्रयत्न केला गेला आहे. ॲक्च्युली तुमच्या ज्या घरामध्ये सुखसंपन्नता नांदायला हवी होती, जे आता म्हणतो आपण की आता सगळं केलं आपण आयुष्यामध्ये, एवढा संघर्ष पाहिला, एवढं सगळ्या गोष्टींची वाट पाहिली, आणि कुठेतरी आता कुठे आपलं स्वप्न साकार होतोय, आता कुठेतरी आपल्या जीवनामध्ये शांतता, पीस येत आहे, आणि अचानकच हे असं काय सुरू आलं की बसून खायचे दिवस आले आणि आता हे सगळं दुःख सहन करावं लागत आहे. एक प्रकारचं मानसिक धक्का तुम्हाला देण्यात आलेला आहे. एक प्रकारचं असं मोठं काहीतरी घडलं ज्याने तुमची जी अवस्था आहे ती खूप जास्त एखाद्या लहान बाळासारखी झाली, जे की सगळं काही चांगलं चाललेलं होतं आणि अचानक कुणीतरी हिसकून घेतलं, अशा प्रकारची सुद्धा एनर्जी येथे आपल्याला इंडिकेट होत आहे. बिकॉज ऑफ दिस कार्ड 3 ऑफ कप्स. So it's a very dangerous energy, 3 of cups, and here it's devil energy. means ती कुठेतरी तुमच्या संसारामध्ये विष कालवण्यामध्ये येथे कुठेतरी ती व्यक्ती यशस्वी झालेली सुद्धा येथे दिसून येत आहे. ती त्याचं सेलिब्रेशन करत आहे, जे की तुमचं संसार मोडून येथे कुठेतरी ती व्यक्ती सेलिब्रेशन करत आहे, उत्साह साजरा करत आहे, आनंद साजरा करत आहे, अशी ही ऊर्जा येथे आहे. सो इट्स अ व्हेरी पॅनिक सिच्युएशन. तर नक्कीच येथे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून नक्कीच तुमचे स्पिरिट गाईड्स, तुमचे अँसेस्टर्स तुम्हाला येथे गाईड करत आहे. जे कोणी हनुमान रायाची सेवा करत आहे, बजरंगबलीची सेवा करत आहे, तर त्यांच्याकडूनही त्यांना ही ऊर्जा मिळत आहे. मे बी तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त आहात, तुम्ही दत्तगुरूंचे भक्त आहात, तुम्ही ज्ञान मार्गाने चालणारे आहात, पॉझिटिव्ह ऊर्जेचे आहात. बघा येथे खूप काही गोष्टी अशा आहेत ह्या जगामध्ये की अशी लोक आहेत ह्या कलियुगामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचं नुकसान करायला बिलकुल त्यांना काहीही वाटत नाही. आणि कोणीही असं नाहीये की काही मतलब असल्याशिवाय तुमच्याशी ते कनेक्टेड राहणारच नाही. सो येथे कधीही तुम्हालाही येथे डिवाइन गाईड करत आहे. तुमचा जरी स्वभाव मोकळा असेल, तुमच्याकडे जरी सगळ्या प्रकारची समृद्धता असेल, तरी सुद्धा इतर लोकांना तुमची ऊर्जा देऊ नका, इतर लोकांना तुमच्या घरामध्ये घुसून देण्याचा प्रयत्न करू नका. सो येथे डिवाइन तुम्हाला हेच गाईड करत आहे की तुमचा स्वभाव जरी खूप साधा सरळ असला, सिंपल असला, एक तुमच्याकडे सगळ्या गोष्टींचा अबंडन्स असला, तरी सुद्धा कुठेतरी आपलं ज्ञान आपल्या डोक्यामध्ये पाहिजे, एक तीक्ष्ण नजर आपली पाहिजे, एक अवेअरनेस मध्ये पाहिजे की मागे काय घडलं आहे, पुढे काय घडलं आहे, किंवा पुढे काय घडणार आहे याचा विचार करण्यापेक्षा सध्याच्या स्थितीला आपल्याला काय करता येईल ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. मंगळाचा दोष येथे दिसून येत आहे. मे बी तुमच्या पर्सनला आहे, तुम्हाला आहे, किंवा जी व्यक्ती तुमच्या दोघांच्या मध्ये एक इंटरफेअर करण्याचा प्रयत्न करत आहे त्या व्यक्तीला इथे मंगळ दोष असण्याची शक्यता आहे. तुमच्या घरामध्ये सुद्धा कोणाला तरी मंगळाचा दोष असण्याची शक्यता आहे, जे की एनर्जी खूप जास्त नेगेटिव्ह येत आहे, इगोइस्टिक येत आहे. तुमच्या पर्सनमध्ये युगो असू शकतो खूप जास्त, किंवा जी व्यक्ती दुरून काहीतरी स्पेलवर्क्स करत आहे त्या व्यक्तीमध्ये खूप जास्त युगो असण्याची शक्यता येथे आहे. युगो मीन्स अहंकार असण्याची शक्यता आहे. तर येथे काहींच्या लाईफमध्ये पितृदोष सुद्धा असण्याची शक्यता येथे आपल्याला दिसून येत आहे बिकॉज ऑफ दिस कार्ड. तर जसं की तुम्ही सध्या बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करत आहात,
ह्या सिच्युएशन मध्ये बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करत आहात. तर पाहूया आपल्या डिवाइन एनर्जी यामध्ये काय गाईड करतंय, जे की तुमच्या फॅमिली लाईफसाठी, पुढील फॅमिली लाईफसाठी येथे काही गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत, काही गोष्टी गरजेच्या आहेत. ती व्यक्ती जी आहे ती तुमच्या संसारामध्ये फूट पाडण्यासाठी येते, फूट पाडली आहे बहुतेक, यामध्ये ती यशस्वी झालेली येथे दिसून येत आहे. याला पण कारण पण तुमचे पर्सनच आहे. तर ह्याला कारण तुमचे पर्सन का आहेत ते पण ऐकून घ्या. कारण की येथे जी ती फिमेल ऊर्जा आहे किंवा मेल ऊर्जा कोणीही आहे, त्यांना कळालेलं आहे की तुमचे पर्सन कुठल्या नेचरचे आहे. त्यांना माहिती आहे की हे जो व्यक्ती आहे खूप सिंपल आहे, याला आपण थोडंफार क्राईम एनर्जीज दाखवल्या किंवा आपण जर आपले काही दुःख दाखवले, सिंपथी आपण त्याच्याकडून घेतली, तर ती व्यक्ती आपल्याकडे सहजपणे अट्रॅक्ट होऊ शकते. सो अशा प्रकारची सुद्धा ऊर्जा येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे ती व्यक्ती तुमच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करते असंही येथे दिसून येते. आणि तुमच्या पर्सनला सुद्धा असं बिलकुल किंचितही वाटत नाही की त्या व्यक्तीचा काही दोष आहे. येथे दोष तुमचाच दिसतो, येथे तुम्हीच बोलताय, तुम्हीच आरोप करताय असं दिसतंय, अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये एक मानसिक धक्काही सहन करायचा, पुन्हा घरातले पर्सनही ऐकत नाही, वरून त्या तिसऱ्या व्यक्तीचा तमाशाही पाहायचा, म्हणजे हे तर खूपच तुमच्यासाठी टॉक्सिक झालेलं आहे सगळं. इट्स अ व्हेरी इरिटेटिंग सिच्युएशन. सो यावरती पाहूया काय तुमच्यासाठी डिवाइन मेसेज देत आहे. काही लोकांनी तुम्हाला चीट केलेलं आहे, ज्यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला, ज्यांच्यावरती तुम्ही भरोसा ठेवलेला आहे, त्या व्यक्तीने तुम्हाला येथे चीट केलेलं आहे, तुम्हाला फसवलेलं आहे. ती व्यक्ती तुमच्या घरातीलच आहे, तुमच्या शेजारीच राहते किंवा तुमच्या रिलेशनशिपमधले आहे. इमोशन्स त्यांचे जोडले गेलेले आहे तुमच्यासोबत. तुम्हालाही त्यांच्या फॅमिलीबद्दल बहुतेक गोष्टी माहिती आहेत, त्यांनाही तुमच्या फॅमिलीबद्दल बहुतेक गोष्टी माहिती असण्याची शक्यता येथे आहे. तर तुमच्या पाठीमागे काही गोष्टी होतात हे तुम्हाला कळत नाही, त्यामुळे तुम्ही डाऊटफुल एनर्जीमध्ये आहात तुमच्या पर्सनच्या संदर्भात. तुमचे पर्सन तर तुमच्याशी प्रामाणिक आहेत, पण तरी सुद्धा कधी कधी तुम्हाला वाटतं की नाही, माघारी काहीतरी करतायत आणि काहीतरी खोटं नाटक सुरू आहे. यामध्ये तुमच्या पर्सनची चूक आहे का नाही ते आपण लेट्स सी पाहूया. आणि यावरती आपल्याला, कारण की नेगेटिव्ह एनर्जी आहे, सो येथे आपल्याला बजरंगबलींशिवाय पर्याय नाही आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये जास्त नेगेटिव्ह ऊर्जा आहे तेथे हा व्हिडिओ चालणारच नाही, कारण की त्या व्यक्तींची मानसिकताच नाही आहे की ह्या प्रकारचं सुद्धा काही असू शकतं. सो येथे हा व्हिडिओ त्यांच्याच घरात चालेल ज्यांच्या घरामध्ये कुठलीही नेगेटिव्ह ऊर्जा नाही आहे, कुठलीही तुमच्यामध्ये नेगेटिव्ह ऊर्जा नाही आहे. सो हा तुमच्यासाठी खास संदेश आहे. नेगेटिव्ह ऊर्जा तुमच्या घरामध्ये, तुमच्या पर्सनमध्ये, तुमच्या लाईफमध्ये एंटर करण्याचा प्रयत्न करत आहे. सो तुमच्यामध्येच आहे काही पॉझिटिव्हिटी, तुमच्यामध्येच आहे काही ऊर्जा. ओके, तर डिवाइन तुम्हाला गायडन्स देत आहे, युनिव्हर्स तुम्हाला गायडन्स देत आहे. जय हनुमान, जय बजरंगबली, प्लीज गाईड मी. बजरंगबली प्लीज गाईड मी. बघूया आपल्याला बजरंगबली आपल्याला काय गायडन्स देत आहे, हनुमान दादा काय गायडन्स देत आहे, प्लीज गाईड मी. शिवजी प्लीज गाईड मी. ओम नमः शिवाय, हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय शिवशक्ती. ओके ओके ओके. तर येथे ऊर्जा ज्या आहेत त्या येथे तुम्हाला बाबा जे आहेत, हनुमान बाबा जे आहेत ते तुम्हाला, हनुमान दादा तुम्ही काय त्यांना संबोधता, कोणत्या रूपात त्यांची पूजा करता, हे तुम्हाला जास्त जे रिलेटेड होते ते तुम्ही घ्या नाव. तर नक्कीच येथे तुमचं कंट्रोल खूप जास्त आहे स्वतःवरती. तुम्ही आतापर्यंत खूप कंट्रोल केलात की जितका करायला नव्हता पाहिजे. तुम्हाला जर वेळीच काही गोष्टी जर थोडा जरी अंदाज आला होता, त्याच वेळेस तुम्ही थोडंसं रिबेलियस व्हायला पाहिजे होतं, ॲक्शन्स घ्यायला पाहिजे होत्या. सो येथे असू शकतं काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्हाला इल्युजनमध्ये ठेवण्यात आलं, एक भास निर्माण करण्यात आला की तसं काही नाही, असं काही नाही. सो सतत तुम्हाला एक प्रकारे गुंतून ठेवण्यात आलं, एक प्रकारे तुम्हालाच कसं स्ट्रेसमध्ये टाकता येईल अशाही ऊर्जेमध्ये तुम्हाला ठेवण्यात आलं. सो नेगेटिव्ह ऊर्जांचं कामच ते की ते गुंतवून ठेवतात सतत. आपल्याला एक भास निर्माण केला जातो की इल्युजन, एक ढग असतं जे खोटं असतं ते आपल्याला दाखवलं जातं. जसं की सध्या हे जग सुरू आहे जे मोहमायाने अडकलेलं आहे, एक पिक्चर सुरू आहे, एक मूव्ही सुरू आहे आणि ती मूव्ही आपल्याला दाखवत आहे, डिवाइन दाखवत आहे, नकारात्मक ऊर्जा दाखवत आहे, सगळेच दाखवत आहे आणि ती मूव्ही आपण पाहत आहोत, ती मूव्ही, तो पिक्चर आपण जगत आहोत. तर येथे नक्कीच असू शकतं तुमच्या पुढे असं काहीतरी
क्रिएट केलं गेले, प्रोजेक्शन केलं गेलं की नाही असं नाहीये, तसं नाहीये, आणि पाठीमागे वेगळ्याच काहीतरी गोष्टी सुरू होत्या. सो येथे थर्ड पार्टीची ऊर्जा येथे आनंददायी त्यावेळेस होती, ज्यावेळेस तुम्ही खूप जास्त कंट्रोल केली सिच्युएशन, खूप जास्त तुम्ही कंट्रोल ठेवला स्वतःवरती, आणि त्याचा स्ट्रेस दिवसेंदिवस तुमच्यावरती वाढत गेला, आणि एक प्रकारे तुमच्या त्याच्या हेल्थवरती पण तुमच्या खूप जास्त परिणाम झाला. तर आता डिवाइन सोर्स, युनिवर्स द सोर्स, ऑल एनर्जीचा सोर्स युनिवर्स आहे. स्रोत कोणता आहे? तर स्रोत ब्रह्मांडीय क्षमता आहेत, दिव्य शक्ती आहे. तर हे सर्व एनर्जीशी तुम्हाला कनेक्टेड व्हायचं आहे. जरी तुम्हाला कमी लेखलं गेलं असेल, जरी तुम्हाला काहीतरी गोष्टी घालून पाडून बोलल्या असतील, काही आरोप तुमच्यावरती झाले असतील की तुम्ही चुकीचे आहात, असं काही नाहीये. तुम्हाला एक इल्युजन तुमच्या पुढे तयार केलं गेलं, तर इथून पुढे तुम्हाला प्लॅनिंगने काही गोष्टी करणं गरजेचं आहे. काही गोष्टींवरती तुम्हाला ट्रस्ट ठेवायचा आहे. काही ज्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत, तर त्या उगाच नाही घडत आहे, बरोबर. त्या गोष्टींच्या पाठीमागं काही ना काहीतरी कार्मिक कारण आहे, काहीतरी असं आहे जे पेंडिंग कर्म आहे तो क्लिअर होत आहे. सो येथे हे डिवाइनचा प्लॅन आहे. सो येथे तुम्हाला ट्रस्ट ठेवायचा आहे डिवाइनवरतीच, परमेश्वरावरतीच, तुमच्या क्षमतांवरती आणि तुमच्या पर्सनवरती. कारण तुमच्या पर्सनला सध्या ह्या नेगेटिव्ह ऊर्जेच्या प्रभावाखाली असल्यामुळे सत्य दिसतच नाहीये, सत्य समोर येतच नाहीये त्यांच्या. सो येथे कुठेतरी तुम्हालाच निग्लेक्टेड केलं गेलं असेल असंही येथे दिसून येत आहे. तर डिवाइन ऊर्जांवरती ट्रस्ट ठेवा, बजरंग बलीवरती ट्रस्ट ठेवा, हनुमान दादांवरती ट्रस्ट ठेवा. पुढील काळामध्ये नक्कीच तुमच्या पुढे, तुमच्या मॅरिड लाईफमध्ये, तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये येथे छान बदल, सकारात्मक बदल येताना दिसून येत आहेत. ज्यांनी कोणी तुमच्यावरती ट्रस्ट नाही ठेवलं, तुम्हाला चिटिंग केलं, सतत तुम्हाला फसवलं, तर येथे दिसून येत आहे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये येथे जे काही सध्या आनंद उत्सव ते साजरा करत आहेत, तर त्याचे त्यांना भोगावे लागणार आहेत. कारण की कुणाचं वाईट करून आपलं स्वतःचं कधीही चांगलं होत नसतं. तर ह्या सर्व परिस्थितीमध्ये तुम्हाला करेज, धैर्य ठेवायचं आहे. जरी तुम्हाला असं वाटत असेल की कदाचित सगळं संपलंय, तर नाही, काहीही संपलेलं नाही. एक पॉझिटिव्हिटी सतत असते, एक आशा, होप सतत असते. एक जसं की एखाद्या दगडामधून हे फूल जे आहे ते उमललंय आणि ते सुगंधही देत आहे. तर येथे तुम्हाला तुमच्या नात्यावरती, तुमच्या जे काही सध्याचं मॅरिड लाईफ आहे त्यावरती, तुमच्या पार्टनरवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण की ती व्यक्ती, तर त्या व्यक्तीला तर अनेक मार्ग आहेत, त्या व्यक्तीला काही एक मार्ग नाही आहे. सो येथे तुमच्या पार्टनरला तुम्ही का सोडताय? मे बी तुमची फॅमिली आहे, तुम्हाला मुलं आहेत, 2 मुलं असतील, तुमचं चौकोनी कुटुंब असेल, आणि त्यानंतर ह्या सर्व घटना तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. नक्कीच येथे द आउटसाइडर, तर काही आउटसाइडर लोक सुद्धा खूप जास्त अफवा ज्या आहेत त्या पसरवतात, तर त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही स्वतःला जर खूप स्ट्रेसमध्ये ठेवलं असेल, तर त्यामधून तुम्हाला स्वतःलाच बाहेर पडायचं आहे. सेपरेशनची जी भावना आहे तुमची, तुमच्या भावना ज्या सप्रेस केलेल्या आहेत, कदाचित तुम्हाला असं वाटत आहे की मी जर हे कोणाला सांगितलं तर माझी प्रेस्टीज कमी होईल, माझी व्हॅल्यू कमी होईल. तर तसं नका करू. प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपली काही चूकच नाही आहे त्यामध्ये, तर त्या भावना सप्रेस करण्यामध्ये काही अर्थ नसतो. सो जे तुम्हाला लोक खूप असे ट्रस्टवर्दी वाटतात, तर त्यांना तुम्ही सांगू शकता. जर तुम्हाला कोणालाच सांगायचं, कुणीच तुमचं ऐकून घेणार नसेल, तर तुम्ही एखादं सेशन टॅरोटचं घेऊ शकता. तुमच्या भावनांना तुम्ही मोकळं करू शकता, काउन्सिलिंग घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला पुढील दिशा कळेल की पुढं काय करायला हवं आहे. आमच्या पार्टनरच्या संदर्भामध्ये काय एनर्जीज आहेत, किंवा आमच्या पार्टनरचं नेमकं आहे का खरं, ती व्यक्ती कधी जाणार आहे, याही संदर्भामध्ये तुम्ही जाणून घेऊ शकता. सो आपल्याला हे माध्यम डिवाइन टूल दिलेले आहे डिवाइनने, तर त्यांचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. तर सप्रेशनमध्ये राहू नका, जेणेकरून तुम्ही जितकं जास्त सप्रेशनमध्ये, म्हणजे भावना तुमच्या दाबून टाकण्याचा प्रयत्न कराल, तितकं तुम्हाला त्रास होणार आहे. सो कॉन्शियसनेसमध्ये या. सध्या तुम्ही नेगेटिव्ह ऊर्जांमध्ये आहात, सध्या तुम्ही फिअरच्या, भीतीच्या, एक चिंता सतत असते, काळजी आहे. तर ह्या ज्या काही लोअर कॉन्शियसनेसच्या ऊर्जा आहेत, म्हणजे तुमची जी चेतना क्षमता आहे ती खालच्या लेवलवरती गेलेली आहे, तर ती तुम्हाला दूर करायची. डिवाइनशी कनेक्टेड व्हा, बरोबर. पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक विचार करा. सध्याचा जो काळ आहे, मे बी असू शकतं तुमच्या जीवनामध्ये एक परीक्षेचा काळ आहे, तो काळ दूर होण्यासाठी सध्या तर लढा देत आहात तुम्ही, तर असाच लढा जो आहे त्या नकारात्मक ऊर्जेशी तुम्हाला द्यायचा आहे. जर तुमच्यातली ऊर्जा जर स्ट्रॉंग असेल, पॉझिटिव्ह असेल, तर नकारात्मक ऊर्जा तुमचं काहीही बिघडू शकणार नाही. सो येथे तुम्हाला हनुमानजींची सेवा करण्यासाठी का सांगितलं जात आहे? बिकॉज ती खूप जास्त पॉवरफुल एनर्जी आहे. त्यांचं नाव जरी घेतलं तरी सुद्धा नेगेटिव्हिटी दूर पळून जाते. तुमच्या घरामध्ये जर हनुमान चालिसेचं पठण होत आहे, तर ते तुम्ही अखंड सुरू ठेवा.
जर तुम्ही 1 टाइम करत असाल तर 2 टाइम करा. बजरंग बाणाचं पठण करा. एक एनर्जीशी कनेक्टेड होणं गरजेचं. हे सर्व ब्रह्मांड जे आहे एनर्जीचाच भाग आहे. सो जसं आपल्या ऊर्जा वाढतील, पॉझिटिव्हिटीकडे जातील, तसे तुमचे पर्सन सुद्धा तुमच्याकडे रिटर्न येतील. खूप जास्त त्यांना चेजही करू नका की तुम्ही असंच केलं, तुमचं हे चुकलंच, तुमच्याच्याने हेच नाही झालं, तेच नाही. हे बघा, कधी कधी असं होतं की आपण पण खूप जास्त त्याच मागे झालेल्या, कदाचित ती व्यक्ती निघूनही गेली असेल, काय माहिती, परंतु तुम्ही त्या लोअर फ्रिक्वेन्सीमध्ये आहात, त्यामुळे तुम्हाला तेच दिसत आहे समोर, सारखं तेच दिसत आहे. सो तुम्ही तुमच्या पर्सनला जे आहे ते सतत टार्गेट करत आहात. तर इथे कुठेतरी मागच्या गोष्टी सोडून देणं सुद्धा गरजेचं आहे. एक कॉन्शियसनेसमध्ये येणं गरजेचं आहे की भूतकाळामध्ये जगून काही फायदा नाही. सध्या प्रेझेंटमध्ये काय आहे, तुमचे मुलं आहे, तुमचं पुढचं भविष्य आहे, सो त्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. तर कॉन्शियसनेस लेवल आहे ती तुमची वाढवा. तुमच्या आत्म्याची जी काही हे सगळं माइंडच्या गेम मधून बाहेर पडा. मी तर नेहमी सांगते, हे मन जे आहे ते तुम्हाला अडकवून ठेवतं, फसवतं, चुकीचं तुम्हाला इल्युजन दाखवतं. हे मन जे आहे ते सर्व हे ब्रह्मांडाची मोहमाया दाखवत आहे आणि तेच पाहून सगळे लोक फसत आहेत. तर ती व्यक्ती जरी तुमची आत्ता सध्या हजबंड असेल किंवा त्यांचं काहीतरी रिलेशनशिप तुमच्यासोबत असेल किंवा वाईफही असेल, काही तुमचं प्रेयशी कुणी असेल, परंतु हे क्षणिक आहे. हे तुमचं हे काही तुमचं प्रत्येक आत्म्याचं हे प्रत्येक जन्मामध्ये नातं नाहीये. प्रत्येक जन्मामध्ये वेगळं नातं होतं. सो ह्या कॉन्शियसनेसमध्ये पण येणं गरजेचं आहे. मोह सुद्धा किती ठेवायचा, यामध्ये सुद्धा काहीतरी आहे का नाही. मोह तरी कधी कितपर्यंत ठेवणार आहे तुम्ही. सो काही गोष्टींचा मोह सुद्धा सोडून देणं गरजेचं आहे. कॉन्शियसनेस वाढवा तुमची. मोह, भीती, चिंता ह्या गोष्टींना तुम्ही जितकं जखडून ठेवणार तितका त्रास तुम्हाला होणार आहे. तर दुसऱ्या लोकांना त्याचा काहीही परिणाम होणार नाही. सो येथे तुम्हाला आधी हील होण्याची गरज आहे. तुम्हाला आधी येथे ह्यातून बाहेर पडण्याची गरज आहे. डिव्हाइनवरती ट्रस्ट ठेवण्याची गरज आहे. चुकीच्या गोष्टींवरती आपण लगेच ट्रस्ट ठेवतो, परंतु चांगल्या गोष्टी काही होतील यावरती आपण ट्रस्ट ठेवत नाही. प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया नका देऊ. काही गोष्टी मौनाने सुद्धा. एक मिनिट. कार्ड खाली पडलं होतं. काही गोष्टी मौनाने सुद्धा साध्य होतात. तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, प्लॅनिंग थ्रू काही गोष्टी करा. ओके, जसं मी सांगितलं की तुम्ही खूप जास्त विचार करता. स्किझोफ्रेनिया इट्स अ मेंटल डिसऑर्डर. सगळ्यांना माहिती आहे, ज्यांनी कोणी थोडाफार अभ्यास केला असेल मानसशास्त्राचा त्यांना माहिती आहे स्किझोफ्रेनिया हा एक मानसिक रोग आहे. जर तुम्ही सतत अशा निगेटिव्ह ऊर्जांमध्ये राहाल तर तुम्हाला इथपर्यंत सुद्धा एक इल्युजनच तयार होईल. तुम्हाला भास होतील, तुम्हाला असं काहीतरी होईल. सो तुम्ही अवेअरनेसमध्ये या. खूप जास्त यामध्ये अडकू नका. सध्याच्या परिस्थितीमध्ये अवेअरनेसमध्ये या की तुमची फॅमिली तुम्हालाच वाचवायची आहे. तुमच्यामध्ये ते करेज डिवाईनने दिले, मग तुमच्या जीवनात तुमचे पार्टनर कशाला आले असतील. थोड्या गोष्टी झाल्या म्हणून तुम्ही सोडून देणार का लगेच? नाही. तर तुम्हाला त्या नेगेटिव्ह ऊर्जेशी लढा द्यायचा आहे. आणि ज्यांच्या अंगामध्ये किंवा ज्यांच्या घरामध्ये नेगेटिव्ह ऊर्जा आहे ते हा व्हिडिओ चालणारच नाही, कारण की नेगेटिव्ह ऊर्जांना बिलकुल बाहेरच पडायचं नाही. जर तुम्हाला ह्या सगळ्या चक्रामधून बाहेर पडायचं आहे तर तुम्हाला अवेअरनेसमध्ये येणं गरजेचं आहे. अवेअरनेस बघा, सत्य काय आहे. तुमची फॅमिली महत्वाची आहे का चुकीच्या गोष्टींना तुम्ही जितकं अफवांना जितकं बळ देताय ते महत्वाचं आहे. सो येथे एनर्जी ज्या आहेत त्या तुम्हाला ह्याचकडे इंडिकेट करत आहे की अवेअरनेसमध्ये यायला पाहिजे. अवेअरनेस, जागरूकता. सो टोटल हिशोब होत आहे. टोटॅलिटीचं कार्ड आहे. सो पॉझिटिव्ह ऊर्जा आहेत. तुमच्या नात्यामध्ये एक प्रकारे सकारात्मकता येत आहे. कार्मिक रिलेशनशिपचा हिशोब पूर्ण होत आहे. सो आय हिअर समथिंग. काही गोष्टींचा हिशोब येथे पूर्ण झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाहीये. काही गोष्टींमध्ये तुम्हीही पार्टिसिपेट व्हा. पार्टिसिपेशनची 4 नंबरची एनर्जी आहे. मे बी हे इल्युजन असू शकतं, मे बी हा आभास असू शकतो. तर नक्कीच यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेशन मीन्स तुमच्या पार्टनरला समजून घ्या. नेमकं खरं काय आहे ते तुम्हाला कळेल. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की खूपच चिटिंग आपल्या बाबतीमध्ये होत आहे तर त्याही बाबतीमध्ये अवेअरनेसमध्ये या. जर कोणी आपल्याला खूप जास्त सतावत असेल, खूप आपल्या प्रेमाला सुद्धा किंवा आपल्या वागणुकीला सुद्धा महत्त्व देत नसेल तर अशाही वेळेस तुम्हाला अवेअरनेस म्हणजे फक्त काही या बाबतीतच नाही इथे इंडिकेट होत आहे की तुम्ही लढा द्या किंवा हे. जर खरं सत्य तुमच्या समोर असेल तर त्याही बाबतीमध्ये लढा द्या.
कंट्रोल तुम्ही किती दिवस करणार आहात त्याही बाबतीमध्ये लढा द्या. तितकं करेज तुम्हाला डिवाइन बजरंगबली जय हनुमान मारुतीराया तुमच्यामध्ये डेव्हलप करतील. लेटिंग गो. सो स्ट्रॉंगली मेसेज येत आहे तुमच्या पार्टनरची ह्याच्यामध्ये काही चूक नसेल. कदाचित तुम्ही खूप जास्त स्ट्रेस घेत आहात, विचार खूप जास्त करत आहात, तर तो जो काही विचार आहे जे सतत आठवून भूतकाळाचा आठवून तुम्ही खूप विचार करत आहात, तर डिवाइन तुम्हाला हे गाईड करत आहे की अशा गोष्टींना लेट गो करा. अशा गोष्टींना तुम्हाला तुमच्या जीवनामधून घालून टाकायचं आहे. 8 नंबरचं कार्ड आहे. सो कर्मा रिप्रेझेंट झालेला आहे. जो काही कर्मा घडलेला आहे त्याला आता हील करा, त्याला आता सोडून द्या, त्याचा विचार करू नका. अवेअरनेसमध्ये या. सध्याच्या जे काही तुमच्या समोर गोष्टी आहेत, तुमची फॅमिली आहे बरोबर, तुमची मुलं आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या. चेंज होत आहे. सो एनर्जीमध्ये आपल्याला इथे चेंज दिसून येत आहे. पॉझिटिव्हिटी, सकारात्मक बदल. युनिवर्स इज द सोर्स. डिवाइनशी कनेक्टेड व्हा. हाय व्हायब्रेशनल एनर्जीशी कनेक्टेड व्हा. त्याच गोष्टींमध्ये अडकून राहू नका. ओके, गायडन्स घेऊया तुमच्यासाठी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. युनिवर्स प्लीज गाइड मी. ओके. Oh. द करेज. अगेन मेसेज इज कमिंग हिअर. द करेज. द करेज म्हणजे धैर्य. जसं की ह्याही कार्डमध्ये मेसेज आला होता करेजचा. तर या परिस्थितीमध्ये धैर्य ठेवा, धीर ठेवा. समन द इनर स्ट्रेंथ टू फेस लाईफ चेंजेस. अप्रोच इच मुवमेंट विथ पेशन्स. यू हॅव द करेज टू ओव्हरकम व्हॉट एव्हर कम्स युअर वे. तर येथे दिसून येत आहे की सध्याच्या मुवमेंटमध्ये तुम्हाला पेशन्स ठेवण्याची गरज आहे. एक प्रकारे तुम्हाला शांतता, सबुरी ठेवण्याची गरज आहे, श्रद्धा ठेवण्याची गरज आहे. करेज तुमच्यामध्ये आहे तेवढं की तुम्ही ह्या परिस्थितीमधून ओव्हरकम म्हणजे यातून बाहेर पडू शकता. सो इट्स एनर्जी. जे काही तुमच्या जीवनामध्ये येईल त्याच्यावरती तुम्ही ओव्हरकम नक्की करू शकता. सो क्लायमेट दिस रीडिंग. त्यानंतर द स्पार्क इग्नायटर. तर असू शकतं काही आयडिया, फेरी आयडिया मीन्स काही परिकल्पना तुमच्या मनामध्ये आहेत, तर त्यांच्यावरती ऍक्ट करण्याची आता टाइम आहे. तुम्ही त्यांच्यावरती ऍक्ट करू शकता. त्या ज्या काही तुमच्या डोक्यामध्ये मे बी काही इन्व्हेस्टिगेशनच्या संदर्भामध्ये ज्या काही कल्पना आहेत, जे काही तुम्ही सध्या विचार करत आहात त्या संदर्भामध्ये, तर त्याला येस म्हणा. स्टार्ट बोल्ड. तर तुम्ही बिंदासपणे निर्णय घ्या. यू स्पार्क होल्ड्स द पॉवर टू इग्नाइट समथिंग मॅजिकल. सो स्ट्राईक व्हाईल इट इज हॉट. जेव्हा लोहा गरम आहे तो हातोडी मार दो. मॅजिकल. सो स्ट्राईक. काहीतरी मॅजिकल गोष्टी तुमच्या संदर्भामध्ये घडताना इथे दिसून येत आहे. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन अँड पॉवरफुल मेसेज. त्यानंतर द सोलमेट. अ डीप हार्मोनियस कनेक्शन ब्लॉसम्स वेन देर इज ऑनेस्टी, ओपन कम्युनिकेशन. ओके, सोलमेट कनेक्शन असण्याची शक्यता आहे तुमच्या दोघांमध्ये. सो जे काही बोलायचं आहे ते प्रामाणिकपणे एकमेकांशी कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे. अँड शेअर्ड एनर्जी. तुमची एनर्जी एकमेकांना शेअर करा. बोलून घ्या व्यवस्थित मोकळ्या मनाने. दिस इज अ जॉयफुल अँड अनब्रेकेबल बॉन्ड बिटवीन किंडर स्पिरिट्स. तर हा बॉन्ड काही तुटणार आहे ते दिसून येत नाही, बिकॉज इट्स अ सोलमेट कनेक्शन. सो थर्ड पार्टी इज अ इल्युजन. तुमच्यामध्ये जी काही थर्ड पार्टी सिच्युएशन येथे इंडिकेट झालेली आहे तर ते एक इल्युजन आहे. सो येथे ऑल ओव्हर एनर्जीज आपल्याला हेच येथे गाईड करत आहे की तुम्ही बोलून काही गोष्टी सोडू शकता. तुमच्यातला बॉन्ड तुटणारा नाही, बिकॉज यू हॅव फॅमिली. तर नक्कीच हा बॉन्ड जो आहे सोलमेटचा आहे. लेट्स सी, पाहूया आणखीन काय मेसेजेस आहेत. ओके, द इनर अल्केमिस्ट. मॅजिक लाईज इन हार्मोनी. ब्लेंड व्हॉट फील्स ऑपोजिट फायर अँड वॉटर. पॅशन अँड पेशन्स. युअर बॅलन्स इज युअर ब्रिलियन्स. ओके, तर तुम्हाला इथे बॅलन्स करण्यासाठी युनिवर्स गाईड करत आहे. बॅलन्स कशामध्ये ठेवायचा आहे? वॉटर अँड फायर. जे की आपल्या भावना आहेत आणि आपला राग आहे, आपल्यातली एनर्जी आहे, त्यामध्ये इथे बॅलन्स ठेवायचा आहे. पॅशन अँड पेशन्स म्हणजे तुमचं जे काही पॅशन आहे, जे तुम्हाला करायचं आहे, जी तुमची तीव्रता आहे, तुम्हाला ती गोष्ट करण्यामध्ये आवड आहे तुमची, परंतु त्यामध्ये काही गोष्टींच्या संदर्भात पेशन्स म्हणजे सबुरी, एक प्रकारे आपण म्हणू
पेशन्स ठेवण्याची, धीर ठेवण्याची गरज आहे. अँड दिस बॅलन्स इज युअर ब्रिलियन्स. जर तुम्ही ह्या परिस्थितीमध्ये बॅलन्स ठेवलात तर नक्कीच तुम्ही ब्रिलियंट म्हणून पुढील जगासमोर एक उदाहरण असणार आहात. सो यू आर अ इनर अल्केमिस्ट. तर नक्कीच हे जे काही मेसेज आहे खूप पॉवरफुल आहे. युनिवर्स तुम्हाला या थ्रू गाईड करत आहे. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. नक्कीच हे खूप छान मेसेजेस आहेत. तुमचे हुशारी याच्यातूनच दिसणार आहे की तुम्ही किती बॅलन्स सिच्युएशनमध्ये आहात. वॉटर मीन्स काय? वॉटर मीन्स आपले इमोशन्स आहेत, भावना आहेत. त्या भावनामध्ये वाहून जाणार आहात की तुम्ही पेशन्स ठेवणार आहात. हे तुमचं पुढील भविष्य घडवणार आहे. सो क्लायमेट दिस रिडिंग. वन मोर मेसेज प्लीज, वन मोर. ओके, तर बॉटमची एनर्जी आपल्याला द ट्रिहुम्फ आलेली आहे, म्हणजे विजय तुमचाच आहे. शेवट जे असणार आहे ते तुमच्याच बाबतीमध्ये घडताना इथे दिसून येत आहे. द अल्टिमेट यस कार्ड, रेडिएटिंग जॉय, वायटिलिटी अँड पर्सनल ग्रोथ. दिस एनर्जी लाइट्स युअर पाथ टू सक्सेस, रिन्यू कॉन्फिडन्स अँड डीपर अलाइनमेंट विथ युअर ऑथेंटिक सेल्फ. तर तुमच्या ऑथेंटिक, तुमचं प्रामाणिक जे खरं स्वरूप आहे त्यांच्याशी अलाइनमेंटमध्ये या, त्यांना जोडून राहा. तुमची पर्सनल ग्रोथ होत आहे. हे बघा, प्रत्येक गोष्टी सुखातच आपल्याला ग्रोथ मिळतील अशा नाही, तर काही गोष्टी दुःखाने सुद्धा आपल्याला विकास होतो आपला. काही दुःख आल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला खरे चेहरे दिसतात. खऱ्या परिस्थितीशी कसं लढायचं असतं हे आपल्याला कळतं. जेव्हा आपण परिस्थितीशी लढतो त्यावेळेस आपली ग्रोथ होत असते. तर येथे तुमची ग्रोथ होत आहे आणि यातूनच तुम्हाला आनंद मिळत आहे एक प्रकारे. त्याचबरोबर हे सर्व जे आहे ते तुम्हाला एका तुमच्या स्वतःच्या सेल्फशी जोडताना इथे दिसून येत आहे आणि विजय तुमचाच आहे. सो तुमचे पर्सन कुठेही दुसरीकडे जाणार नाही. तुमचं वैवाहिक जीवन सुद्धा इथून पुढे एक समृद्धशाली जीवन असणार आहे. तर नक्कीच ट्रिहुम्फ येत आहे. युनियन तुमच्या नात्यामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे. इट्स अ युनियन एनर्जी. तर नक्कीच काही ना काही बटरफ्लाय सुद्धा दिसत असतील, कारण की मेसेजही तसंच आलेलं आहे. सोल स्टीरर, मे बी काही ट्रान्सफॉर्मेशन होत आहे एनर्जीमध्ये, बदल काहीतरी मोठा घडत आहे. जर तुम्हाला वेगवेगळ्या कलरच्या बटरफ्लाय दिसत आहेत, ऑरेंज कलरचे दिसत आहेत किंवा ग्रीन कलरच्या दिसत आहेत, पिंक कलरच्या दिसत आहे, पर्पल कलरच्या दिसत आहे, तर नक्कीच येथे तुमच्या जीवनामध्ये रोमॅन्स येत आहे आणि यू आर व्हेरी बोल्ड, सॉफ्ट अँड ब्युटिफुली ओपन टू वंडर. तर पुढे काही तुमच्या जीवनामध्ये प्रश्न जे आहेत ते रिव्हील होणार आहेत. सो इथे ट्रान्सफॉर्मेशन, बदल तुमच्या जीवनामध्ये घडत आहे. आय होप तुम्हाला ही एनर्जी रेझोनेट झाली आहे. ज्यांना ही रिडिंग रेझोनेट झाली आहे त्यांनी क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. जय बजरंगबली, थँक्यू युनिवर्स म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. आणि ज्यांना पर्सनल रिडिंग, काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. सो थँक्यू सो मच. धन्यवाद.